मला मार्केटला जायचं होतं म्हणून मी रेडी व्हायला घेतलं होतं, कारण की घरी असणाऱ्या स्त्रियांना बाहेर निघताना मी तर बोलते ना, फुलफिल रेडी व्हा, एन्जॉय करा आपलं रेडी होणं आणि छान असं रेडी होऊनच बाहेर निघा. जेणेकरून आपण ऑफिसला कसं जाताना रेडी होतो तसंच रेडी व्हायचं, कारण की मी ऑफिसला जाताना असंच रेडी व्हायची. त्यामुळे मी तुम्हाला सांगते. आणि मी ते छान वेअर केला होता माझा येल्लो टॉप. पण त्याच्या आधी मला करायची होती पूजा. पूजा झालेली आहे आणि आता मी चालली आहे मार्केटला. तर बाय गणपती बाप्पा. आणि तुम्हाला पण बाय, थोड्या वेळासाठी फक्त. मी त्या मला दे ना, एकच दे ना. काय हो, कशाला घेतलं त्याचं तुम्ही खाऊ? एक दिले मला, एक माझ्या लाडक्या लेकाने एक दिले मला, एक. अच्छा, दुसरं पॅकेट तुला ते दिले पॅकेटने. आमची दीदी बघा. तर हे आमच्या शेजाऱ्यांचं आहे आणि थोड्या वेळासाठी सोहमने तिला आणलं आहे आणि खूप तिला पॅम्पर करतो. तिच्या असं ना म्हणजे मानेखाली जर असं हात फिरवलं ना तिला खूप बरं वाटतं. चला तर मला जायचं आहे, उशीर होतो. कारण कसं असतं माहिती आहे, माझं नेहमी घरात असते ना तोपर्यंत पाऊस पडत नाही आणि जेव्हा आम्ही बाहेर निघालो की पाऊस पडतो. आणि हे बघा मी पुन्हा वर चालले, कारण की काय झालं माहिती आहे का, पाऊस आला. मला आत्ताच म्हणाली की पाऊस आलाच पाहिजे. आणि मग काय छत्री घ्यायला, तुझी छत्री की माझी छत्री? मी माझी छत्री तुला दिली आहे. हा वाद आहे आमचा छत्रीवरून. म्हणजे काय, माझी ऑफिसला जाणारी छत्री मी सोहमला दिली होती, कारण त्याची छत्री तुटली होती. पण आता थोड्या वेळासाठी मी छत्री मागते तर मला द्यायला कानाकडा करतोय. तर हे मुलांचं असं असतं. तर कसं बसं मी त्याच्याबरोबर वाद करून ती छत्री तर मिळवली आणि मी निघाली फायनली बाहेर जायला. तर आम्ही मार्केटला गेलो आणि परत दळणसुद्धा करायचं होतं, तीसुद्धा कामं केली. आता हा जो पाऊस आहे ना त्याची मोठी स्टोरी आहे, तर ती तुमच्यावर शेअर करेल. तर आम्ही दोघं मस्त एन्जॉय केला पाऊस, कारण की आम्ही नेहमी बाहेर निघालो की पाऊस पडतोच पडतो. म्हणजे जेव्हा केव्हा म्हणजे तयार होऊन निघायच्या वेळेला मी जेव्हा विंडोमध्ये बघते की पाऊस नसतो, चला लवकर निघूया, पाऊस नाही. आणि जेव्हा मी खाली उतरली की पाऊस सुरू होतो. तर ही एक लव्ह स्टोरीसारखंच झालं आहे असं मीच म्हणेन, की आम्ही निघालो की पाऊस सुरू होतो. चला तर हा आमच्यासाठी आशीर्वादाचा आहे असंच आम्ही समजतो. मग आम्ही काय मस्त पेट्रोलसुद्धा भरलं आणि एक फेरी छान मारली. आणि ही आहे आमची बदलापूरची नदी, जी नेहमी भरते आणि लोकांना टेन्शन येतं. नदी भरली तर पाहिजे, कारण की पाणीसुद्धा हवे, पण ती ओव्हरफ्लो झाली की सगळ्यांना टेन्शन येतं, कारण की पाणी सगळं बदलापूरमध्ये शिरतं. तर ही अशी आहे आमची बदलापूरच्या नदीची स्टोरी. चला तर मी खूप मस्त फेरी मारली, एन्जॉय केला, खूप छान वाटलं. पाऊस थांबला आणि आम्ही असं घरी जायला निघालो.